नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील शेती पंढरी म्हणजे जुन्नर तालुक्यातील नारंगाव येथे। निमित्त आहे आशिया खंडातील सर्वात मोठ्या कृषी उत्सवापैकी एक असलेला ग्लोबल कृषी महोत्सव 2026 जर तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतीवर प्रेम करणारा असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज या भव्य महोत्सवाचा फेरफटका आपण मारणार आहोत। नमस्कार, मी प्रियंका पाटील, प्रतिनिधी सिंजंटा सीड्स। आता आपण उभा आहोत ते सिंजंटाचा वटाणा जो मिसिओ नावाने आपला प्रसिद्ध आहे। वटाणा हा आपला हिवाळी व्हरायटी आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे जर वाटाण्यामध्ये आपण बघितलं तर भुरी रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला वाटाण्यामध्ये दिसतो। तर सिंजंटाच्या मिसिओचं असं वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये भुरीचा प्रादुर्भाव दिसत नाही। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की खालीपासून तर वरपर्यंत शेंड्यापर्यंत जर बघितलं तर याला शेंगांचा लाग आहे आणि याची फुलंही अधिक असतात। आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर आपण एका शेंगामध्ये जर बी बघितले तर ते 9 ते 12 इतके बी आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात। त्यामुळं जसं फुटवा, फुलं आणि एका बियामध्ये असलेल्या शेंगा याच्यावरून आपलं उत्पादन ठरतं की ते किती भेटणार। तर ते उत्पादन आपल्याला 10 ते 12 टन इतकं उत्पादन आपल्याला यातून भेटतं। आणि त्याच्या 2 पद्धती आहे लागवडीच्या। ह्या पद्धतीने गेलं तर 5 ते 6 तोडे आणि 10 ते 12 टन इतकं उत्पादन भेटतं आपल्याला। आणि दुसरी पद्धत भुईवर जर आपण त्याची लागवड करत असू तर ते 5 ते 6 टन इतकं उत्पादन आपल्याला त्याचं भेटतं। आणि याचा जो सीड रेट आहे तो ह्या पद्धतीने लागवड केली ते 8 ते 12 किलो आणि भुई पद्धतीने लागवड केली तर 15 ते 20 किलो इतका आपल्याला सीड रेट लागतो। धन्यवाद। माझं नाव अक्षय पाटील, मी बार्शी जिल्हा सोलापूर येथे आमचं NMK सीताफळ संशोधन केंद्र आहे। त्यामध्ये आम्ही सीताफळाच्या नवीन व्हरायटी तयार केलेल्या आहे। आता या 2 वर्ष आधी आम्ही NMK RV आणि NMK समृद्धी या 2 व्हरायटी आता लॉन्च केलेल्या आहेत। आपल्याकडे आधी NMK 1 गोल्डन ही व्हरायटी आपण प्रसारित केली होती। त्यामध्ये शेतकऱ्यांनी जवळजवळ 80% लागवड आपली NMK 1 गोल्डन या वाणाची केली होती। गेल्या 10 वर्षामध्ये जे संशोधन चालू होतं त्या संशोधनामध्ये आम्हाला बऱ्याच चांगल्या काही व्हरायटी मिळाल्या। त्यामध्ये NMK समृद्धी आणि RV या 2 व्हरायटी आपण लॉन्च केलेल्या आहे। तर NMK RVचं वैशिष्ट्य असं की ही ऑफ सीझन व्हरायटी आहे। आता आज दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी बागेतली ही आत्ताची झाडावरची परिस्थिती आहे। यामध्ये सेटिंगला काही अडचण नाही या व्हरायटीमध्ये NMK RV। त्यानंतर मार्केटमध्ये उशिरा येते, त्यामुळे त्याला मार्केटमध्ये रेट चांगला मिळतो। आणि ही एक NMK समृद्धी नावाची व्हरायटी आहे। याला सीताफळ आणि रामफळाच्या क्रॉस मधून तयार झालेली व्हरायटी आहे। ही पण जानेवारी फेब्रुवारी मध्ये हार्वेस्टिंग येते। दिसाला अतिशय देखणं आहे, गडद गुलाबी रंगाची फळं असतात। त्यामध्ये गराचं प्रमाण जास्त असते, बियाची संख्या कमी असते आणि याची टिकवण क्षमता जास्त आहे। 7 ते 8 दिवसापर्यंत याची टिकवण क्षमता राहते।
तरी येत्या काळामध्ये याची बऱ्याच शेतकऱ्यांकडून लागवड होऊन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात याची मागणी राहील, त्याला रेट चांगला मिळतो, त्यामुळं शेतकऱ्यासाठी ही व्हरायटी वरदान ठरू शकते. त्यामध्ये आणखी पण काही व्हरायटी आहेत ते आता अजून प्रयोगावस्थेमध्ये आहे, ते आपण बघा. त्यापैकी NMK समृद्धी आणि आर्वी या 2 व्हरायटी अतिशय सुंदर आणि लागवडी करण्यासाठी याच्या मिळतील. धन्यवाद. मित्रांनो, ग्लोबल कृषी महोत्सवामध्ये हा एक डेमो आता आपल्याला डोळ्यासमोर आहे. खरं तर वरच्या साईडला कुक्कुटपालन आपण पाहतोय आणि खाली जे आहे संपूर्ण तलाव आहे आणि या तलावामध्ये मत्स्यपालन म्हणजे असे 2 व्यवसाय एकत्रित आणि त्याचा हा संपूर्ण डेमो आता आपल्या समोर आहे. खूप छान असा हा संपूर्ण डेमो आहे आणि या संपूर्ण कृषी महोत्सवाला आज खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी देखील हजेरी लावलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी आपण इकडून पाहतोय. वेगवेगळ्या पिकांचे डेमो प्रात्यक्षिक आता आपण पाहतोय आणि खूप सारे शेतकरी देखील आहेत, त्यांचा प्रतिसाद आपण पाहू शकतो. तर मित्रांनो, आपल्याला इथे वेगवेगळी प्रात्यक्षिके पाहायला मिळतात, जसे की जांभळी फ्लावर असेल, फ्लावर फुसा बीटा केसरी असेल, बटाटा कुपरी माणिक आणि त्याच्यानंतर काळी टोमॅटो सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळतात. इथं जर हा प्लॉट जर पाहिला तर हा काळ्या टोमॅटोचा प्लॉट आहे. त्याच्यानंतर बरेच असे नवीन नवीन जे काही कृषी प्रयोग आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर मित्रांनो, असा हा सोहळा तुम्ही मिस करू नका. जर तुम्ही अजून इथे आला नसाल तर नक्की भेट द्या. त्याचप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.